लोकांना पैसे मिळालेले आहेत ते पैसे कारणी लावतायत लोक. छोट्या छोट्या उद्योगामध्ये ते उभे राहत आहेत. बँका सुद्धा चांगल्या पद्धतीचं लोन देण्यासाठी पुढे आलेल्या आहेत. बापू, खरं तर तुम्ही म्हणजे मागे सुद्धा जिल्हा परिषद सदस्य होतात, आता सध्या विद्यमान PMRDचे संचालक आहात. मगाशी तुम्ही बोलता बोलता अजितदादांचा किस्सा सांगितलात, त्या अनुषंगानेच आज आपल्या अजितदादा नाही आहेत. खरं तर फार खेदाची गोष्ट आहे. अनेक तुमचा संपर्क आला असेल, काय आठवणी खूप वेळा संपर्क आला माझा दादांबद्दल. म्हणजे मी जिल्हा परिषदला असताना पहिल्यांदा माझं गाव निर्मल ग्राममध्ये आलं. आणि निर्मल ग्राममध्ये आल्यानंतर दादांनी त्यांच्या सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक घेतली होती. त्यांनी अध्यक्ष आणि 6 सभापती होते जे सगळे, त्यांना म्हणले, अरे विरोधी पक्षाचा सदस्य रमेश कोंडे त्याचं गाव निर्मल ग्राम करू शकतो, तुम्ही काय करताय? आणि हा विषय मला COनी सांगितला की बाप्पू तुमच्यावर दादांचं खूप लक्ष आहे म्हणले. मग ती यादी असते त्यांच्यासमोर की बाबा कुणाचं गाव निर्मल झालं त्यावेळेस त्यांनी त्या सगळ्या 6 सदस्यांना सांगितलं. म्हणजे एक मी जरी विरोधी पक्षाचा असलो तरी दादा ही व्यक्ती अशी होती, पुणे जिल्ह्यातली कुठल्याही पक्षाचा माणूस असो चांगलं काम करणाऱ्याला त्यांच्या तोंडावर शाबासकी देणारं, पाठीवर थाप टाकणारं नेतृत्व होतं. मी त्याच्या पुढं जाऊन सांगतो, मी त्यांच्या विरोधात जाऊन जिल्हा नियोजनची बैठक म्हणजे निवडणूक जिंकली. त्यांना त्यांचा उमेदवार पाडल्याचा राग होता, पण एक विरोधी पक्षाचा सदस्य इतक्या सगळ्या आपल्या सदस्यांबरोबर मैत्री ठेवून निवडून येऊ शकतो, त्याबद्दल त्यांनी माझं कौतुकही केलं होतं.